आहे। जसं की इतिहास आहे, इथून मागचा इतिहास आहे। मतदारसंघामध्ये इथून मागे भागनबाई जाधव असून, शोभा सावंत असतील, डॉक्टर देंडे असतील, नंतर उद्धवराव वावरे असतील, नंतर सैयदभाई अफसर असतील, असे भागनबाई जाधव हे अशांना हे आरपीआय पक्षातून अशोक कांबळे अशांना हे निवडून दिलेलं आहे। तर त्यामुळे हे आमचा बालेकिल्ला आहे। तर इथून पुढेही आम्ही हे आमचे जेवढे आम्हाला महायुतीचे हे दिलेले आहेत त्यांना आम्ही निवडून देऊ व जेवढ्या इथल्या नागरिकांच्या समस्या आहेत की जसं काय रस्ते, ड्रेनेज आहे, आरोग्य विषय, हे सर्व टॉपिक आहे, असे सर्व सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत। आणि ह्यांना हे जेवढे आमचे चारही उमेदवार आहेत त्यांना आम्ही भरघोस मतं साठवले असे नेते आहेत की ते तळागाळापासून म्हणजे एकदम गरिबीपासून झालेले एवढे मोठे नेते झालेले आहेत, ते मंत्री आहेत। तर त्यांचा जेव्हा आशीर्वाद असतो सगळ्यांना उमेदवारांना किंवा मार्गदर्शन असं ते एकदम असतं। त्यामुळे ते जिथे येतात किंवा कुणाला पाठिंबा देतात ते तिथं 100% सत्ता येते। एवढ्या ठिकाणी MSCIT चे क्लास, वस्तीमध्ये चांगले सुविधा, याचं कारण असं MSCIT चे क्लास यासाठी सांगतोय की आपल्या स्लम एरियामध्ये भरपूर असे मुलं आहे जे शिक्षण घेतात पण त्यांना पुढे जाण्याचा स्कोप मिळत नाही। आणि रेणुकाताई चलवादी आणि हे चारही उमेदवार एज्युकेटेड आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की पुढे चांगलं भविष्य घडण्याची शक्यता आहे। त्यामुळे चार उमेदवार येतील असंच आम्ही प्रयत्न करू। Follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. पक्षाचा पक्षाचा रामदास जी आठवले आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रामदास जी आठवले आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भाई पिता, भाई पिता, बहुजन पक्षाचा, बहुजन पक्षाचा, भाई पिता, नेते रामदास जी आठवले आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान गौतम बुद्धांचा, लोकशाही रामदास साठ्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। जय भीम, जय संविधान सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी प्रभाग 2 शांतीनगर आणि शांतीनगर एरियामध्ये आहोत आणि फुलेनगर नागपूरचा असा हा प्रभाग आहे। आणि या प्रभागामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे की प्रभाग 2 मध्ये पुणे महानगरपालिकेची जी निवडणूक आहे त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भारतीय जनता पार्टीची युती आहे। आणि त्यांचे जे उमेदवार आहेत ॲडव्होकेट रेणुका चलवादी शिर्के, ॲडव्होकेट रेणुका हुलगेश चलवादी शिर्के, तसेच इतर उमेदवार यांच्याबद्दल हे या ठिकाणी रिंगणात आहेत। आणि आपण त्यांच्याकडे पदाधिकाऱ्यांकडे जाणून घेऊया। विनोदजी टोपे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून, वडगाव शहरी मतदारसंघाचे अध्यक्ष आहे, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कशा प्रकारे या ठिकाणी वातावरण आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये कसे सामोरे जात आहात, कोणते कोणते प्रश्न सोडवणार आहात आणि काय काय समस्या आहे या ठिकाणी। सर्व महामानवाला त्यांच्या विचारांना अभिवादन करून प्रथम आज या ठिकाणी 2026 ही सार्वत्रिक निवडणुकी चालू आहे। त्याच्यामध्ये आम्हाला आमच्या पक्षाकडून आदरणीय नेते रामदास आठवले साहेबांच्या आदेशाप्रमाणे ॲडव्होकेट रेणुका हुलगेश चलवादी शिर्के, तसेच सुधीर वाघमोडे व तिसरे उमेदवार आदित्य बाबर व चौथे राहुल जाधव हे असे आम्हाला उमेदवार महायुतीतर्फे भेटलेले आहेत। त्यामध्ये 2 उमेदवार हे आरपीआय पक्षाचे असून, अधिकृत आरपीआय पक्षाचे असून त्यांचं काम आम्ही करणार आहे। जसं की इतिहास आहे, इथून मागचा इतिहास आहे। मतदारसंघामध्ये इथून मागे भागनबाई जाधव असून, शोभा सावंत असतील, डॉक्टर देंडे असतील, नंतर उद्धवराव वावरे असतील, नंतर सैयदभाई अफसर असतील, असे भागनबाई जाधव हे अशांना हे आरपीआय पक्षातून अशोक कांबळे अशांना हे निवडून दिलेलं आहे। तर त्यामुळे हे आमचा बालेकिल्ला आहे। तर इथून पुढेही आम्ही हे आमचे जेवढे आम्हाला महायुतीचे हे दिलेले आहेत त्यांना आम्ही निवडून देऊ व
जेवढ्या इथल्या नागरिकांच्या समस्या आहेत की जसं काय रस्ते आहेत, ड्रेनेज आहे, आरोग्य विषय आहे, हे सर्व टॉपिक आहे, असे सर्व सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि ह्यांना हे जेवढे आमचे चारही उमेदवार आहेत त्यांना आम्ही भरघोस मताने विजय करून देऊ, एवढंच बोलतो. जय भीम. या ठिकाणी अजून काही समस्या आहे, लाईटची समस्या असेल, रस्त्याची समस्या असेल. आपण बघितलं की ट्रॅफिक खूप जाम होते आपल्या वाडीच्या चौकामध्ये. तसंच जयंतीबद्दल काय सांगाल? जयंतीबद्दल सांगायचं म्हणलं तर जयंती ही विश्रांतवाडी परिसरामध्ये व शांतीनगरमध्ये हा पूर जोरात म्हणजे महाराष्ट्रामध्ये जोरात होते. तर एवढं झालं की अलीकडे जे डीजेचं चालू आहे ते यंग पिढी असल्यामुळे ते डीजेचं होतंच, पण ते बी व्हायला पाहिजे. पण जे प्रबोधन कार्यक्रम आहेत ते व्हायला पाहिजे, हे असं माझं म्हणणं आहे. या ठिकाणी हा जो प्रभाग आहे तो बालेकिल्ला आहे. जसं आपण बघितलं की याच्या अगोदर अनेक नगरसेवक या ठिकाणी होऊन गेलेले आहेत आणि स्वतः रामदासजी आठवले या ठिकाणी अनेक वेळा येऊन गेलेले आहेत. तर त्याबद्दल काय सांग? रामदास आठवले एक असे नेते आहेत की ते तळागाळापासून म्हणजे एकदम गरिबी पण झालेले एवढे मोठे नेते झालेले आहेत, ते मंत्री आहेत. तर त्यांचा जेव्हा आशीर्वाद असतो सगळ्यांना उमेदवारांना किंवा मार्गदर्शन असं ते एकदम असतं. त्यामुळे ते जिथं येतात किंवा कुणाला पाठिंबा देतात ते तिथं 100% सत्ता येते, एवढं नक्की आहे. या ठिकाणी बऱ्याच वेळा त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. त्यांचा आवडता हा प्रभाग आहे. तर कोणत्या कारणाने या ठिकाणी येऊन गेलेले, आता अलीकडेच बऱ्याचदा येऊन गेलेले आहेत. तर काय सांगा? आता जेव्हा शांतीनगरला पूर आला होता त्यावेळेस येऊन गेलेले आहेत. परत कुणाचे काय दुःख सुख असेल तरी त्यांच्या घरी जाऊन भेटी दिलेले आहेत. रमेश वाघमारेंचं जसं की आमचे नेते होते पॅन्थर रमेशजी वाघमारे, ते ज्यावेळेस हे वारले त्यावेळेस त्यांच्या घरी वैयक्तिक येऊन भेट देऊन गेलेले आहेत रामदास आठवले. किंवा पोपट कांबळेंच्या घरी आले होते, त्यांचे मिसेस वारले त्यांच्या घरी येऊन गेलेले. या ठिकाणी आपण बघितलं की तुम्ही जे आपले जे उमेदवार आहेत ते चांगले शिक्षित आहेत. जसं ॲडव्होकेट रेणुका उल्गेश चलवादी शिर्के या देखील उच्च शिक्षित आहेत. शाळा म्हणजे शिक्षण क्षेत्रात त्यांचं भरीव काम आहे. त्यांचे आजोबापासून त्यांचं समाजकार्य आहे. आजोबा असतील, वडील असतील किंवा त्या सुद्धा या समाजकार्यामध्ये आहेत. तर त्यांच्या समाजकार्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर ते एज्युकेटर आहेत, त्यांची शाळा आहे आणि त्यांचे आजोबा एक मला वाटतं कॉन्ट्रॅक्टर होते आणि त्यांचे वडील नगरसेवक होते. आणि त्यांच्याही BSP मधून चांगल्या प्रकारचे काम आहे, समाजसेवा करत आहेत आणि ते त्यांचाच वारसा घेऊन हे पुढे चाललेले आहेत आणि त्यांचंही कार्य चांगलं आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांचं भरीव काम आहे, त्यांच्या शाळा आहेत, त्याबद्दल काय सांगाल? त्यांच्या शाळा आहेत, कॉलेज आहेत आणि गोरगरिबांना ते सातत्याने मदत करत असतात. कुठल्याही मुलांना शैक्षणिक मदत करत असतात, कुणाची फी बद्दल असेल तेही मदत करत असतात. पप्पूजी काय सांगाल? तुम्ही या मतदारसंघात गेले अनेक वर्ष RPIचं काम करताय. कशा प्रकारे आता सध्या परिस्थिती आहे, काय सांगा? जसंच आमचे अध्यक्ष विनोद भाऊ टोपे यांनी सांगितलं की प्रभागामध्ये चांगली परिस्थिती आहे. चारही उमेदवार चांगल्या प्रकारे चाललेले आहेत आणि इथे बघितलं तर स्लम एरिया असल्यामुळे दलित वोट म्हणजे चळवळीचा बालेकिल्ला मानला जातो आपला भाग. तर त्या बालेकिल्ल्यात RPI आणि भाजप युतीचे उमेदवार विजय होतील असा विश्वास आहे. आणि त्यानंतर या भागात आम्ही शिक्षणाचा भामेरू पेरू असं आम्हाला वाटतंय. तसेच आमचे नेते आणि विनोद भाऊ टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली जे बी आम्हाला आदेश असतील नेते रामदासजी आठवले यांचा, त्या मार्गदर्शनाने आम्ही चालू. आणि तसेच आमचे दोन्ही उमेदवार जर निवडून आलेच तर आम्ही या ठिकाणी MSCITचे क्लास, वस्तीमध्ये चांगले सुविधा, याचं कारण असं MSCITचे क्लास यासाठी सांगतोय की आपल्या स्लम एरियामध्ये भरपूर असे मुलं आहे जे शिक्षण घेतात पण त्यांना पुढे जाण्याचा स्कोप मिळत नाही. आणि रेणुकाताई चलवादी आणि हे चारही उमेदवार एज्युकेटेड आहेत, त्यामुळं मला असं वाटतं की पुढे चांगलं भविष्य घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे चारही उमेदवार येतील असंच आम्ही प्रयत्न करू आणि चळवळ अशी चालू पुढे ठेवू. आणखी काय सांगाल तुम्ही या उमेदवारांच्या बाबतीत? आमचे उमेदवार ॲडव्होकेट रेणुका चलवादी यांचे आजोबा मरियप्पा चलवादी यांनी या एरियामध्ये कित्येक असे विहार बांधलेले आहेत, गोरगरिबांच्या घरं बांधून दिलेले आहेत.
आणि अशी त्यांनी तेही समाजसेवेमध्ये होते. ते त्यांनी खूप विहार मंदिरे म्हणजे त्यांनी म्हणजे असं हे नाही केलं की हिंदू बौद्ध हिंदूचे सर्व मंदिर बांधलेले आहेत. सर्व धर्म समभाव त्यांनी केलेले आहे. थोडस बोलतो का? तर आपण बघितलं की हे जे चारही उमेदवार आहे हे उच्च शिक्षित आहे आणि त्यांचे जे दुसऱ्या तिसऱ्या पिढ्या या समाजसेवेमध्ये आहे. राजकारण नसून समाजकारण करण्यामध्ये ते जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळं या ठिकाणी असा एक लोकांना असं वाटत आहे की हे चारही उमेदवार भरघोस मताने निवडून येतील असं लोकांना असं पक्का विश्वास आहे. हो, पक्का विश्वास आहे. तर मी निलेश चव्हाण सम्यक क्रांतीसाठी येरवडा शांतीनगर येथून. जय भीम, जय संविधान.